नमस्कार, शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे. आणि आता मी लागलेली आहे गार्डनच्या कामाला. ड्युटी झाली सकाळची आणि सध्या परीक्षा वगैरे सर्व चालू आहेत आणि त्यामुळे सर्व बिझीच राहावं लागतं, म्हणजे सारखंच बिझी राहावं लागतं. पण वेगवेगळे कामं असतात. आता परीक्षेचे कामं तपासणं, रिझल्ट करणं, त्यांना रिझल्ट देणं, हे सगळं काम असतं आता सध्या. तरी त्यामध्ये सुद्धा खूपच म्हणजे व्यस्त राहावं लागतं. आता घरी आल्यानंतर थोडंसं गार्डनचं काम उरकून टाकलं, की मग गार्डनचं तर दररोज मेंटेनन्स करून घ्यावंच लागतं. तर मी इथं ते गवत पडलेलं आहे, जरा पालापाचोळा पडलेला आहे, ते मी काढून घेते. तशी गार्डन स्वच्छच असते, पण एखादे पानं पडतात, ते सुद्धा मी काढून घेतले म्हणजे एकदम स्वच्छ होते. आता इथं मी चिक्कूचं झाड आणि फुलाचं झाड आहे, त्याला असं आधार देण्यासाठी म्हणून एक लाकूड रोवलेलं आहे, पण सारखं ते पडत आहे. किती त्याला बसवलं नीट तरी ते पडतच आहे. तर त्याला चांगलं आणखीन एकदा खोदून चांगलं व्यवस्थित त्याला मी बसवून घेते, दोन्ही पण झाडाला, चिक्कूच्या आणि त्या फुलाच्या झाडाला पण. हे फुलाचं झाड पहा, संध्याकाळी त्याचे फुलं एकदम टवटवीत फुलतात. आता नाही दिसत ते, आता 5च्या नंतर खूप छान दिसतात, पिवळ्या रंगाचे फुलं आहेत ते. पहा, आता थोडंसं राहिलेलं आहे कचरा जिकडं-तिकडं. ते सर्व काढलं की मग मी तुम्हाला दाखवते की गार्डन कशी आहे आणि काय-काय राहिले, काय-काय नाही. तुम्हाला मी सांगितले होते ना, अर्धी गार्डन माझी तर सगळी नष्टच झालेली आहे. कारण वरती सिमेंट पडल्यामुळं, आणि सिमेंट झाडांना किती डेंजर असतं, किती नुकसानदायक. म्हणून कधीही झाडाझुडपाजवळ, भाजीपाल्याजवळ सिमेंट पडू द्यायचं नसतं. खरंच म्हणजे सिमेंट म्हणजे मातीजवळसुद्धा जर पडलं, मातीत मिसळलं, तर त्या मिसळलेल्या मातीमध्ये काहीच येत नाही. म्हणून खूपच जपून आपलं गार्डनिंग करावं लागतं. आता पडलेलं आहे, काय करू शकत नाही. आता त्याला खत, पाणी वगैरे सर्व काही घालून, पाणी वगैरे देऊन ते व्यवस्थित करावं लागेल. आता जे झाडं पडलेत ज्याच्यावरती सिमेंट, ते तर जळून जातील, या तर मला तोडून टाकावं लागेल. त्याच्यात ते जे ताजेपणा असतो ना, तो राहणारच नाही आता, किंवा आपलं आपण ते जळून जातात, असं असतं. पहा, मी इतकी केलेली मेहनत सर्व कधी-कधी ना अशी बेकार जाते. आता इथं चिक्कूचं झाड आहे ना, त्याला मी लाकूड रोवलेलं होतं, पण सारखं ते ढिलं पडायचं, खाली पडायचं. मग त्यामुळं झाड पण झुकायचं. आणि इथं फुलाचं पण आहे. दोन्ही झाडाला मी चांगलं आता लाकूड आणखीन एक मजबूत मी रोवून घेतलेले आहे. आता ते छान, आता बरोबर आहे ते व्यवस्थित. आता चला मी तुम्हाला सर्व दाखवते. स्वच्छता झाली. हे पहा, हे जर कटिंग केलेली होती मी ह्या झाडाची. ह्याला पण खूप छान जास्वंद आहे, रेड जास्वंद लागते त्याची. पण अजून त्याला काय लागतच नाहीत. हे अद्रक आहेत. आणि इथं अद्रकाच्या इथं जवळ जे आहे, इथं मुळा लावलेले होते. तर 1-2 हे मुळा उठलेले आहेत पहा, लहान-लहान मुळा आलेले आहेत. हे पहा. थोडे आलेले आहेत मुळा. इथं मुळ्याचं मी बी टाकलेले होते. ह्या रानामध्ये मुळा खूप छान येतो, मुळा, गाजर वगैरे. पण गाजर अजून तिकडं टाकलेलं आहे, पण अजून आलंच नाही. आणि हे पॉटमध्ये तर आहेतच शोचे झाडं. इथं पण आहे. इकडल्या पॉटमध्ये पण काही टाकले होते. इथं खालीच आहे ना, इथं टाकले होते. पण काहीच अजून आलं नाही. टाकले होते एवढं खरं, काय होते ते लक्षात नाही. आणि हे पहा, सदाफुलीचं तर आहेच, त्याला तर काहीच होत नाही. आता बघा, आज जास्वंदाला किती फुलं लागलेली आहेत. 1 आणि 2, अजून इकडे एक लागलेला आहे, 3, आणि इकडे एक लागलेला आहे, 4. बघा, आज 4 जास्वंदाला पांढरे फुलं किती मस्त लागलेले आहेत. कधी-कधी काहीच लागत नाही, तर कधी 4-4, 5-5 सुद्धा लागतात. हे तर शेवंतीचे आता कळ्या लागलेल्या आहेत. कळ्या लागलं की मग फूल मस्त येतील, व्यवस्थित छान पांढरेच आहेत. आणखीन मला दुसरे शेवंतीचे लावायचे आहे झाडं. आता पाहावं कसं-कसं वेळ मिळतं तसं-तसं करावं लागेल ना, एकदाच तरी काही होत नाही. आणि वेळही नसतं. आणि सकाळी खूप लवकर निघायचं असल्यामुळे ना शाळेला, नंतर पूर्ण दिवस काहीच करण्याचं हे राहत नाही, की नवीन काहीतरी करावं म्हणजे. ह्याला पण खूप छान फुलं येतात पहा ह्याला. पण आता सध्या त्याची सुरुवात अजून झालेली नाही. अगोदर होती. हे पहा किती छान आता आलेले आहेत ना ह्याला पण फुलं शोचे. हे पहा किती लहान-लहान, छान-छान, किती म्हणजे सुरेख अशी फुलं आहेत ते. इथं पण फुलं लागलेले आहेत. आता आणखीन 1-2 पॉट खालीच आहेत, तेही मी काढून काहीतरी लावते. आता चला, मी आज हे सिमेंट जे पडलेलं आहे ना,
तेही मी काढूनच टाकते. हे पहा खूपच म्हणजे कसं तरीच वाटत आहे सिमेंट पडल्यामुळं, आणि सिमेंट पडल्यामुळे त्याची वाढही होणार नाही आणि ते ठेवूनही मला काही उपयोगाचं नाही. त्याच्या जरा फांद्या तोडून टाकल्या ना त्याने छान. कोणतंही झाड फांद्या कधी कधी तोडाव्याच लागतात. तोडलं की आणखीन थोडं छान फुटतं ते झाड उलटं, म्हणून फांद्या तोडून मी आता हे टाकते. आता हे पहा इकडंसुद्धा हे बघा तांदूळशाची भाजी उगलेली होती आणि त्याच्यावरती पण सिमेंट कसं पडलेलं आहे. आणि त्या दिवशी मी कांदे लावले होते, या डब्यामध्येच आलेले आहेत कांदे. कांद्याचे बी वगैरे, बी नाही कांदेच लावलेले होते. हे पहा आलेले आहेत मस्तपैकी सगळे. आणि इथं धने टाकलेले होते, धने पण आलेले आहेत. इथं पण कांदे टाकले होते. आणि इकडं हे पहा किती छान आलेलं आहे ना, घोळची भाजी म्हणतात. घोळचं भाजी मी का जपून ठेवलेले आहे म्हणजे हे ह्याला जमिनीवर लावायचं आहे मला. आणि हे पहा फुलं मस्त आलेली आहेत इकडे, आणि खूप छान आहेत असे झाडं. पण इकडच्या साईडचे गेल्यामुळंच हे पण सगळं थोडं मी तोडून घेते. सिमेंट कुठं कुठं पडलेलं आहे ना ते सर्व मला वाटतं की पानं तोडलेलीच बरं, कारण ते येतही नाही आणि दुसऱ्या भाजीलाही दुसऱ्या झाडाला येऊ देत नाही. हे पहा मिरचीचे झाडं, ह्याला पण सिमेंट पडलेलं आहे पण तेवढं जास्त नाही. तर हे पहा इकडं हे मिरचीचं झाड, हे पहा त्या दिवशी बी टाकलेलं आलेलं आहे. आता पाहावं ते कारल्याचं दिसतंय मला, भोपळ्याचं आहे, दोडक्याचं आहे, कोणतं येतं आहे काय माहिती नाही. इकडं पण फुलं लागलेले आहेत मस्तसे असे. आणि इकडे पहा ह्या टबमध्ये पण मी टाकले होते ना काहीतरी, बी आलेलं नाही. इथं आलेलं आहे बघा, इथं हे पहा बिन्नीच दिसत आहे मला. मी बी टाकते पण कशात काय कोणतं बी टाकले ते माझ्या लक्षात राहत नाही. आता हे पहा हे पण पानं मी तोडून घेते आणि टाकून देते. आणि हे पहा भेंडीची तर अवस्था कशी झालेली आहे, पूर्ण टवटवीतपणा ह्याचा निघून गेलेला आहे. काहीच हिरवेपणा ताजेपणा राहिलेला नाही. आणि तसं भेंडीचे झाडं असंच असतात बहुतेक, थोडेसे हिरवे हिरवेपणा त्याचा निघून गेलेला असतो. हे पहा आता इथं हे सारखं ह्याचं पण लाकूड बांधलेलं होतं निघतच आहे, त्याला पण चांगलं बांधून घेते मी. इथं टमाटरचं एक आहे तसंच. आणि हे पहा मोहरी किती मस्त अशी आलेली आहे. ह्या टबमध्ये मोहरी टाकलेली होती मी, तर पहा मस्त आलेली आहे ना मोहरी, किती छान वाटत आहे हिरवी हिरवीगार. हे पहा धने आता वेस्ट होऊन गेले इकडं सिमेंट पडल्यामुळे. हे फुलं छान आलेले आहेत, एकदम मस्त वाटत आहेत हे फुलं, खूप सुंदर असं सुरेख असं दिसत आहेत. इकडे टमाटर पण लागलेले आहेत. तर इथं गाजराचं टाकलेलं होतं, आणखीन बी आलेलं नाही. आणि हे बघा घुशीचं मी काल बुजवले तर पूर्ण बंद झालेलं आहे. इकडे आहे भेंडी, तर अजून त्याला वाढ व्हायला वेळ पाहिजे. इकडं घुशीचं सर्व बंद झालेलं आहे. इकडं तांदूळशाची भाजी भरपूर आहे. आणि हे पहा या दोन्ही टबमध्ये मेथी टाकलेली होती पण आली आणि नष्ट पण झाली. आणि इथं पहा घुशीचं वेज आता बंद झालेलं आहे, काल मी काँक्रीट घातले होते ना मध्ये. हे पहा तांदूळशाची भाजी इथं खूप आहे अजून. तिथं बाजूला पालकाचे पण 2-3च झाडं आहेत, आणखीन पालक आता मला लावायचंच आहे. तर आणि हे पहा गवती चहा. आणि इकडे पहा तोंडले आता किती छान तोडायला आलेले आहेत, तोंडले लागलेले आहेत, खूप छान ताजे ताजे हिरवे हिरवे मस्त. इतकं छान होतेत ना ताज्या ताज्या भाजीची जर केलं ना. हे पहा इकडं पण लागलेले आहे. हे पहा थांबा थोडंसं. आता हे पहा वरती, हे पहा वरती कसं गुच्छाचे गुच्छे लागलेले आहेत तोंडल्याचे. आता मला हे तोडावंच लागेल उद्या. हे पहा खूप मोठे मोठे पण झालेले आहेत, मस्त असे वाटत आहेत ना. हे पहा किती छान असं लडी, लाईटीची लडी दिपाळीला लावतो ना तशा प्रकारे. हे पहा वरती किती छान असं आलेले आहेत. आणि हे पहा दोडक्याचं सगळे वाळून चाललेले आहेत, एकच दोडका अजून वाढत चाललेलं आहे थोडं थोडं थोडं. आणि बाकीचे जे मिडे आलेले होते ते पूर्ण वाळत चाललेले आहेत. त्याच्यावर पण काहीतरी इलाज करावंच लागेल मला. तर आता मी पाणी घालून घेते. आणि आजचा जे सुविचार मी पाठवलेला होता ते तुम्ही वाचलाच असाल. तो सुविचार असा आहे की कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यानंतर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. म्हणजे दुसऱ्यांचा आधार किती आपल्याला घ्यायचा, त्यांची किती मदत घ्यायची तेवढीच घ्यायची, जास्त पूर्ण दुसऱ्यावरच आपण अवलंबून राहायचं नाही आपलं जीवन. स्वतःची सावली जर निर्माण करायची असली तर आपण स्वतः उन्हात उभे राहावे लागेल.
तर चला मग आजच्या व्लॉगला मी इथंच संपवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.